ज्या विद्यार्थ्यांनी बी-एस-सी केलेलं आहे त्यांना बी-एस-सी नंतर लगेचच करिअरच्या संधी किती आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत आणि ज्यांनी एक स्पेसिफिक विषय घेतलेला असेल, त्यांना जास्त संधी आहेत का? बी-एस-सी करताना जर तुमचा उद्देश प्युअर सायन्सेसमध्ये जाणं हां, हां. असा असेल आणि सायंटिस्ट होणं असेल, हं, हं. तर तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे हं. पोस्ट ग्रॅज्युएशन. आता त्यांना ऑप्शन एम-एस-सी इंटिग्रेटेड पण आहे. म्हणजे हं. आयसर सारख्या इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या प्रचंड सुंदर काम करतात, प्रचंड काम करतात. भारताचे पुढल्या 50 वर्षातले सायंटिस्ट सगळे या या सगळ्या इन्स्टिट्यूट्समधनं येणार आहेत. आयसर, इंडियन हं, हं. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुण्याला कॅम्पस आहे आणि असं भारतभर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स या आहेत. हो, हो. तर या इन्स्टिट्यूट्समधनं तुम्ही एम-एस-सी इंटिग्रेटेड वगैरे करूच शकता. हं. परंतु ज्यांना बी-एस-सी केलं हं. अ, आणि त्यानंतर प्युअर सायन्सेसमध्ये नाही जायचंय, हां. तर मग तुम्ही शिफ्ट करा ना मॅनेजमेंटच्या साईडला. चालेल, चालू शकेल. फायनान्सच्या साईडला पण जाऊ शकाल. हे एक आहे. हं. दुसरं, तुम्हाला स्पेसिफिकली म्हणजे जर तुम्ही बायोलॉजी घेतलं असेल आणि त्याच्याशी कनेक्टेड काही करायचं असेल, तर मग बायोलॉजीचे ऑप्शन घेऊन मग तुम्ही एम-एस-सी मायक्रोबायोलॉजीमध्ये करू शकता किंवा स्पेसिफिक काही आता बायोटेक्नॉलॉजी सारखे विषय. हां, स्पेशलायझेशन्स हां. आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला करिअर स्कोप्स हे मिळू शकतात आणि त्या प्रकारचे कोर्सेस पण आता उपलब्ध आहेत, हं. ज्याला रेडिओलॉजी रिलेटेड म्हणतात. म्हणजे हं. सोनोग्राफी करतात किंवा एक्स-रे करतात. हो. त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आता तयार झालेली आहेत. त्यामुळे अच्छा. तुमचं जर बायोलॉजी रिलेटेड काही असेल, हं, हं. तर तुम्ही त्या कोर्सेसना पण जाऊ शकता आणि मेडिकल फील्डमध्ये. क्षेत्रामध्ये जाऊ हां, शकता. हां. तुम्ही पॅथॉलॉजी मध्ये जर तुम्हाला करायचं असेल, तर मग एम-एस-सीला आधी मायक्रोबायोलॉजी करून तिथे जायचे. आता हं. मात्र स्पेसिफिक त्या इंडस्ट्रीचे ऑप्शन्स आहेत. हां. मणिपाल युनिव्हर्सिटी सारखी युनिव्हर्सिटी खूप वेगवेगळे कोर्सेस याच्यामध्ये देते. तर असे काही कोर्सेस घेऊन तुम्हाला त्या परत इंडस्ट्री रेडी होता येतं. हं, तिथे हं. जॉबसाठी तुम्हाला काम करता येतं, स्पेशलायझेशन करता येतं. केमिस्ट्रीमध्ये पण असे ऑप्शन्स आहेत, स्पेसिफिकली इंडस्ट्री ओरिएंटेशनचे. फिजिक्समध्ये थोडेसे कमी ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत, की इंडस्ट्री रेडी रे ऑप्शन्स तुम्हाला फार लिमिटेड आहेत. अच्छा. त्यामुळे जर तुम्हाला एम-एस-सी फिजिक्स करायचं हं, नसेल, हं. तर मग अशा मुलींना बऱ्याच वेळेला फिजिक्स केलं असतं त्यांनी, पण हं, हं. आत्ता कळलेलं असतं, की आता मात्र मला फिजिक्स जास्त काय ऑप्शन आयुष्यभर नाहीत. करायचे नाहीयेत. हां. नाही, आयुष्यभर करायचं नाहीये, अच्छा. ते कळतं. हं, हं. मग त्यांना वाटतं, की आपण वेगळं कर. मग तुम्हाला तर वेगवेगळे रस्ते आहेत. मी मगाशी हं. म्हटलं, कोणीही तुम्हाला अडवणार नाहीये. जर तुम्हाला एम-बी-ए करायचं असेल, हं. मॅनेजमेंट क्षेत्रात जायचं असेल, फायनान्समध्ये जाऊ इच्छिता, हं, हं. तर नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला अनेक ऑप्शन्स हं. उपलब्ध आहेत, जे तुमच्या आधीच्या डिग्रीवर बेस्ड असण्याचं कारण नाहीये. म्हणजे हं. असं तुम्ही त्यांनी काहीतरी लिमिट करून घेता स्वतःला, असं करू नका. इनफॅक्ट मी मुला-मुलींना असं सांगतो, हं. की डिग्री तुम्हाला आवडतंय ना त्या विषयात कोणत्याही करा. हं. तुम्ही एन्जॉय करा ते शिकणं. हं. हां, खरं. आणि ते जेव्हा एन्जॉय करून संपेल ना, हं. तेव्हा तुम्ही पाहिजे तर कॉर्पोरेट आणि या क्षेत्रामध्ये, फायनान्सच्या क्षेत्रामध्ये फारसं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तिथपर्यंत एन्जॉय करा, हं, नंतर हं. आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये पैसे कमवण्याच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता.